ठिकाण होतं कोल्हापुरातला बिंदू चौक। तारीख होती 14 एप्रिल 2023। श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कोल्हापूरच्या राजकारणातल्या एका माजी आमदारानं एका आजी आमदाराला बिंदू चौकात येऊन माझ्याशी समोरासमोर चर्चा करा असं आव्हान दिलं। ते माजी आमदार म्हणजे अमल महाडिक आणि आजी आमदार म्हणजे विधान परिषदेचे सदस्य काँग्रेसचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील। या आव्हानाला प्रत्युत्तर देण्यासाठी बंटी पाटलांच्या ऐवजी बिंदू चौकात हजर झाले ते त्यांचे पुतणे आणि कोल्हापूर दक्षिणचे विद्यमान आमदार ऋतुराज पाटील। तेव्हा या राड्याकडं सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं। ऋतुराज पाटील विरुद्ध अमल महाडिक। सध्या सुद्धा हेच दोन्ही नेते आमने सामने आहेत आणि मैदान आहे विधानसभा निवडणुकीचं। मतदारसंघ आहे कोल्हापूर दक्षिण। राज्यात हाय व्होल्टेज लढतीसाठी चर्चेत असणारा सगळ्यात महत्त्वाचा मतदारसंघ। महाविकास आघाडीकडून काँग्रेसतर्फे ऋतुराज पाटील तर महायुतीकडून भारतीय जनता पार्टीतर्फे अमल महाडिक। लढत जरी ऋतुराज विरुद्ध अमल अशी असली तरी फाईट मात्र बंटी पाटील विरुद्ध मुन्ना महाडिक अशीच असणार आहे। कारण कोल्हापुरात लोक पक्षभिक्ष बघत नाहीत, फक्त विचारतात बंटी पाटील की मुन्ना महाडिक। याच महाडिक विरुद्ध पाटील वादाचा या निवडणुकीतला अंक म्हणजे ऋतुराज पाटील विरुद्ध अमल महाडिक। मग बंटी पाटील विरुद्ध मुन्ना महाडिक या संघर्षाच्या या अध्यायात कोणत्या नेत्याचा विजय होऊ शकतो? कोल्हापूर दक्षिणमध्ये घडतंय काय? आत्तापर्यंतच्या पाटील विरुद्ध महाडिक लढतीत काय झालं आणि ऋतुराज पाटील की मग अमल महाडिक कोण असेल कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा पुढचा आमदार? याच प्रश्नांचा थोडक्यात आढावा घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार मंडळी, मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय .com अर्थात कॅरी ऑन मराठी। तर मंडळी, कोल्हापूरच्या राजकारणात गेली जवळपास 15 वर्ष एकच वाद, एकच सामना आणि एकच संघर्ष सुरू आहे, महाडिक विरुद्ध पाटील। खरं तर बंटी पाटील आणि मुन्ना महाडिक हे दोघं सुद्धा महादेव अर्थात आप्पा महाडिक यांच्या तालमीत तयार झालेले कट्टर मित्र। पण या मैत्रीत खटका पडला 2009च्या विधानसभा निवडणुकीवेळी। 2004 साली करवीर विधानसभा मतदारसंघातून आमदार झालेल्या सतेज पाटलांनी 2009च्या निवडणुकीमध्ये कोल्हापूर दक्षिण या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली होती। मात्र त्याच वेळी धनंजय महाडिक यांनी सुद्धा कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढवण्यासाठी आपली तयारी पूर्ण केली होती। शेवटी काँग्रेस पक्षाकडून सतेज पाटील कोल्हापूर दक्षिणमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले, तर मग धनंजय महाडिक अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे गेले। दोन्ही कट्टर मित्रांच्यात झालेल्या या थेट लढतीमध्ये बंटी पाटलांचा विजय झाला आणि तेव्हापासूनच पाटील विरुद्ध महाडिक संघर्ष आणखीन कठोर होत गेला। त्यानंतर 2014च्या निवडणुकीमध्ये आप्पा महाडिकांनी डाव टाकत इथून अमल महाडिकांना उमेदवारी दिली आणि मग भाजपाकडून लढणाऱ्या अमल महाडिकांनी बंटी पाटलांचा पराभव केला। त्यानंतर बंटी पाटील महादेवराव महाडिकांचा पराभव करत विधान परिषदेवर निवडून गेले। बंटी पाटील आप्पा महाडिकांवर वरचढ ठरत होते। त्यानंतर 2019च्या निवडणुकीत आपली विधान परिषदेची आमदारकी शाबूत ठेवत बंटी पाटलांनी आपला पुतण्या ऋतुराज पाटीलला कोल्हापूर दक्षिणमधून उभं केलं, प्रभावी यंत्रणा राबवली आणि तत्कालीन आमदार असणाऱ्या अमल महाडिकांचा ऋतुराज पाटलांच्या रूपानं पराभव केला। पाटील महाडिक संघर्षात पुन्हा एकदा बंटी पाटीलच वरचढ ठरले होते आणि यंदा सुद्धा कोल्हापूर दक्षिणमध्ये ऋतुराज पाटील विरुद्ध अमल महाडिक असाच लढा होणार आहे। आता या दोन्ही उमेदवारांबाबत बोलायचं झालं तर दोन्ही उमेदवारांना आपापल्या परिवाराकडून मोठा राजकीय आणि सामाजिक वारसा प्राप्त झालाय। ऋतुराज पाटील हे DY पाटील यांचे नातू, तर अमल महाडिक हे आप्पा महाडिकांचे पुत्र। 2019च्या विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर इथून काँग्रेसच्या तिकिटावर लढणाऱ्या ऋतुराज पाटील यांनी तब्बल 1,40,103 मतं मिळवली, तर विरोधात लढणाऱ्या अमल महाडिकांना 97,394 मतं मिळाली होती। तब्बल 42,709 मतांनी इथून ऋतुराज पाटील यांनी विजय मिळवला आणि पुन्हा एकदा सतेज पाटलांनी पाटील विरुद्ध महाडिक संघर्षात झालेल्या राजकीय लढाईमध्ये आपलंच एक हाती वर्चस्व आहे हे सिद्ध केलं। नंतर धनंजय महाडिक भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत त्यांनी राज्यसभा मिळवली। शिवाय मागच्या वर्षी झालेल्या छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये महाडिक गटानं पाटील गटाच्या विरोधात विजय मिळवला। त्यामुळे महाडिक गटानं सुद्धा कोल्हापूरच्या राजकारणात कमबॅक केल्याचं दिसून आलं। मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरची लोकसभेची जागा महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षानं लढवली। उमेदवार होते शाहू छत्रपती महाराज, तर विरोधात उमेदवार होते महायुतीकडून शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे संजय मंडलिक। या निवडणुकीत सुद्धा शाहू छत्रपतींचा जवळपास 1.5 लाखांच्या मताधिक्यानं विजय झाला।
पुन्हा एकदा सतेज पाटलांनी आपली ताकद कोल्हापूरला दाखवून दिली होती. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणूक पाटील आणि महाडिक या दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेची झाली होती. आता निवडणुकीचा विचार केला तर दोन्ही उमेदवार आपण आपल्या मतदारसंघात विकास कामं केल्याचा दावा करतायत. विद्यमान आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात 800 कोटींची विकास कामं केल्याचा दावा केलाय, तर अमल महाडिक यांनी आपण सत्तेवर नसताना सुद्धा जवळपास 200 कोटी रुपयांचा निधी मतदारसंघात आणलाय असा दावा केलाय. आता मतदारसंघातील विकास कामांच्या श्रेयवादावरून सुद्धा दोन्ही उमेदवारांकडून मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी सुद्धा करण्यात आली. त्यामुळेच माजी आमदार आणि विद्यमान आमदार यांच्यातली ही लढत रंगतदार होणार यात शंका नाही. आता आत्तापर्यंत झालेल्या सर्व पाटील विरुद्ध महाडिक लढतींमध्ये बंटी पाटलांनी महाडिकांवर वेळोवेळी विजय मिळवलाय. पण मागच्या काही वर्षात राज्यसभेची खासदारकी मिळवल्यानंतर आणि छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यात विजय मिळाल्यानंतर महाडिक गटानं सुद्धा कोल्हापुरात आपली ताकद वाढवण्यासाठी सुरुवात केली होती. त्यामुळे आत्तापर्यंत झालेल्या या सर्व पराभवाचा वचपा काढण्यासाठी महाडिक गट इथून आपली ताकद पणाला लावणार असं बोललं जाते. त्यातच कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार असणाऱ्या मधुरिमा राजे यांनी एकाएकी निवडणुकीतून माघार घेतले. त्यावेळी सतेज पाटील यांची नाराजी स्पष्टपणे पाहायला मिळाली. जरी मधुरिमा राजे यांनी कोल्हापूर उत्तरमधून उमेदवारी माघारी घेतली असली तरी या घटनेचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम आसपासच्या मतदारसंघांवर सुद्धा होणार असं राजकीय चित्र निर्माण झालंय. शिवाय मागच्या लोकसभा निवडणुकीत शाहू छत्रपतींच्या रूपानं कोल्हापुरात जवळपास 25 वर्षांनी काँग्रेसचा खासदार निवडून आला. परंतु जरी शाहू छत्रपतींचा विजय झाला असला तरी इथून कोल्हापूर दक्षिण या बंटी पाटलांच्या हक्काच्या विधानसभा मतदारसंघातून मात्र त्यांना म्हणावं असं लीड प्राप्त करता आलं नाही. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या शाहू छत्रपतींना 1,23,873 तर संजय मंडलिक यांना 1,17,171 मतं मिळाली. याचाच अर्थ शाहू छत्रपतींना या मतदारसंघातून अवघ्या 6,702 इतक्याच मताधिक्यानं विजय मिळवता आला. त्यामुळे हा मतदारसंघ एक प्रकारे काँग्रेसच्या बाजूनं काठावर पास झाला असं बोललं गेलं. मग आता उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून झालेल्या या सगळ्या ट्विस्टमुळं कोल्हापूर दक्षिणचे मतदार काय आणि कसा कौल देतात याकडं महाराष्ट्राचं लक्ष लागून राहणार आहे. बाकी मंडळी, तुम्हाला काय वाटतं? उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून घडलेल्या या ट्विस्टमुळं कोल्हापूर दक्षिणच्या निवडणुकीत त्याचा काही परिणाम होऊ शकतो का? ऋतुराज पाटील आपला गड राखतील की मग अमल महाडिक इथून ऋतुराज पाटील आणि बंटी पाटलांना धक्का देतील? आणि बंटी पाटील की मुन्ना महाडिक, कोण ठरेल कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा किंगमेकर? तुमची मतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोबतच असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.